की अमित शहा असो की असं असं आहे तुम्हाला को अगर हिम्मत है हाथ रहो मेरे को हाथ लगा मी पोट ठेवून दिला त्यात काय शौर्य आहे? आमचं घर सगळं काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनी बरोबर केलं आम्ही स्वतः केसेस लढलो त्याच्यानंतर आम्हाला जेव्हा कळलं याच्यामध्ये कोण आहे आम्ही शरद पवारांकडे गेलो त्यांच्याशी डायलॉग केला मला समजत नाही संजय राऊत तुम्हाला जसं वाटतं की अमित शहाने तुमचा गेम केला किंवा अमित शहाने तुमच्या विरुद्ध गेम केलं किंवा बोगस इन्क्वायरी किंवा जेल टाकलं जायचं अमित शहाकडे संजय राऊत जर मला भेटले असते एक तर संजय राऊतला खूप बेनिफिट मिळालेले आहेत तुम्ही काय स्वातंत्र्य सैनिक नाही आहात तुम्ही स्वातंत्र्याची लढाई लढलेली ना तुम्ही एका फ्रॉडच्या केसमध्ये जेलमध्ये गेलेला कळलं की नाही माझ्या विरुद्ध 2 केस दाखल झाल्या 420 त्या पूर्ण बोगस ठरवून पूर्ण अभ्यास केला मी संजय राऊत तुम्ही मला भेटले असते ना मी तुम्हाला बरोबर गायडन्स केलं असतं तुम्ही एक राजकीय लढाई लढताय तुम्ही स्वतःची कायदेशीर लढाईला राजकारणामध्ये कन्वर्ट करताय तुम्ही तसं नाही केलं तुम्ही कायदेशीर लढाई लढलो आणि त्याच्यामागे राजकीय लोक कोण शोधून त्यांना संपर्क केला हे 2 पॅरल गोष्टी आहेत त्याचा इंटरलिंक मी प्रूव्ह केली तुम्ही मला भेटला असतात ना संजय राऊत तुम्हाला मी काय सांगितलं असतं की 2 वर्ष संपादक पदाचा राजीनामा द्या राजकारणातून निवृत्त व्हा आपली पूर्ण केस तयार करा आणि कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत लढा याला म्हणतात डेअरिंग गुजराती लोकांच्या नावाने शिव्या घालून काय उपयोग आहे महात्मा गांधी गुजराती होते वल्लभभाई पटेल गुजराती होते मोरारजी देसाई गुजराती होते हे सगळे गुजराती लोक लॉबी आणि त्यांची काय भाषा आहे त्यांच्या त्या मुलाखतीतली त्या राजू कोरळेकरचे संजय राऊत काय बोलतात ते काय दावे करतात काहीतरी तुमच्या